क्रिकेटमध्ये काही नावं स्कोरबोर्डवर दिसतात, पण काही नावं असे असतात जे गेमचं स्ट्रक्चर बदलतात. आज इंडियन क्रिकेटने असा एक विजनरिस्ट ऍडमिनिस्ट्रेटर गमावला आहे. मॉडर्न इंडियन क्रिकेटला डिरेक्शन देणारा, सिस्टम बिल्ड करणारे आणि लॉंग टर्म विजन घेऊन काम करणारे इंद्रजीत सिंग बिंद्रा. बिंद्रा फक्त बीसीसीआय चे फॉर्मर प्रेसिडेंट नव्हते, ते मॉडर्न इंडियन क्रिकेट इकॉनॉमीचे आर्किटेक्ट होते. 1993 ते 1996 या पिरियड मध्ये बीसीसीआय चे 23वे प्रेसिडेंट म्हणून काम करताना त्यांनी क्रिकेटला फक्त खेळापुरतं सीमित न ठेवता तर त्याला बिझनेस, ब्रॉडकास्ट आणि ग्लोबल ब्रँड म्हणून इस्टॅब्लिश केलं. त्यांच्या टेन्युअरचा खरा इम्पॅक्ट पदावर नाही तर सिस्टीमवर होता. जगमोहन दलमिया सोबत बिंद्राने 1987 चं वर्ल्ड कप भारतात आणण्यासाठी मोठा प्रयत्न केला. या पहिल्या वेळेस वर्ल्ड कप इंग्लंड बाहेर झालं होतं. रिलायन्स कप म्हणून ओळखली जाणारी ही टुर्नामेंट क्रिकेट मार्केटिंग आणि स्पॉन्सरशिपचा टर्निंग पॉइंट ठरली. या डिसिजनमुळे इंडियन टेलिव्हिजन मार्केट ग्लोबल ब्रॉडकास्टर्ससाठी ओपन झालं आणि बीसीसीआय ची ग्लोबल क्रिकेट इकॉनॉमी मध्ये स्ट्रॉंग एंट्री झाली. 1975 पासून क्रिकेट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ऍक्टिव्ह बसलेले बिंद्रा IAS ऑफिसर असल्यामुळे ऍडमिनिस्ट्रेशनची शिस्त आणि प्लॅनिंग क्रिकेटमध्ये अप्लाय करू शकत होते. त्यांचा लीडरशिप अप्रोच शॉर्ट टर्म सक्सेस पेक्षा लॉंग टर्म सस्टेनेबिलिटीवर आधारित होता. पंजाब क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी लगभग 36 वर्ष काम केलं. मोहालीमधील PCA स्टेडियम हा त्यांच्या विजनचा मोठं उदाहरण आहे. या स्टेडियमने वर्ल्ड कप मॅचेस होस्ट केले, ज्यामध्ये 2011 चं इंडिया पाकिस्तान वर्ल्ड कप सेमीफायनल हा एक आयकॉनिक मोमेंट होता. त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून पुढे या स्टेडियमला IAS बिंद्रा स्टेडियम म्हणून नाव देण्यात आले. 1994 मध्ये बिंद्राने सुप्रीम कोर्ट मध्ये याचिका दाखल करून दूरदर्शनची ब्रॉडकास्टिंग मोनोपोली तोडली. या वर्डिकमुळे ESPN, TWI सारख्या इंटरनॅशनल ब्रॉडकास्टर्सला भारतात प्रवेश मिळाला. हा डिसिजन इंडियन क्रिकेटला वर्ल्ड मध्ये मोठ्या टीव्ही मार्केट बनवण्याचा टर्निंग पॉइंट ठरला. ICC मध्ये सुद्धा बिंद्राचा स्ट्रॉंग प्रेझेन्स होता. ग्लोबल गव्हर्नन्स, वर्ल्ड कप राईट्स, बायलेटरल रिलेशन्स आणि रेव्हेन्यू शेअरिंग सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांच्या एक्सपिरियन्सला खूप वेट होतं. शरद पवार यांच्या काळात ICC प्रिन्सिपल्स ऍडवायझर म्हणून सुद्धा त्यांनी सेवा दिली. त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कॉन्ट्रोवर्सीज पण होत्या. IPLचा काळ, स्पॉट फिक्सिंग सागा आणि ऍडमिनिस्ट्रेशन कॉन्फ्लिक्ट्स. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करत त्यांच्या योगदानाचं फाउंडेशन व्हॅल्यू अजूनही इंडियन क्रिकेटला सस्टेन करतं. बिंद्राने युथ डेव्हलपमेंट, ग्रासरूट क्रिकेट, डोमेस्टिक स्ट्रक्चर आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग वर खूप फोकस दिला. आज जो स्ट्रक्चर क्रिकेट इकोसिस्टम भारतात दिसतो त्याचे रूट्स त्यांच्या विजन मध्ये आहेत. ते ग्लॅमर शिवाय, स्पॉटलाइट शिवाय पण सिस्टम बिल्ड करण्यावर विश्वास ठेवतात. आज भारतात क्रिकेट एक इकॉनॉमिक आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर हाऊस म्हणून ओळखलं जातं, तर त्याचं एक मजबूत पिलर IAS बिंद्रा होते. ICC चेअरमॅन जय शाह यांनी पण त्यांच्या निधनावर श्रद्धांजली अर्पण करताना त्यांची लेगेसीचा उल्लेख केला. आता बिंद्राच्या कालावधीत तुम्हाला त्यांच्या कोणत्या कामाने सगळ्यात जास्त इन्स्पायर केलं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.